नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, घराची नजर काढून ही वस्तू होळीच्या अग्नीत टाका. तुमच्यावरील, तुमच्या जीवनातील, तुमच्या घरावरील सर्व अडचणी, सर्व दुःख त्या वस्तूसोबत होळीच्या अग्नीत जळून खाक होतील, जळून राख होतील. असाच हा एक तोडगा, असाच हा एक उपाय आहे जो अत्यंत शक्तिशाली आणि कारगर उपाय मानला जातो. यासाठी तुम्हाला होळीच्या दिवशी, म्हणजेच यावर्षी होळी ही 24 मार्च रविवारच्या दिवशी आहे आणि संध्याकाळी होळिका दहन केले जाईल. तर ह्या होळिका दहनाच्या आधीच तुम्हाला ही वस्तू आणायची आहे, तुमच्या घरावरून ओवाळायची आहे आणि बाहेरच्या बाहेरच ती वस्तू जिथे होलिका दहन होत असेल तिथे जायचं आहे आणि ती वस्तू होलिकामध्ये टाकून द्यायची आहे. याने घरावर लागलेली नजर, घरावर असलेले दोष, अडचणी, कोणाची वाईट नजर असू द्या, नकारात्मकता असू द्या, सर्व काही त्या वस्तूसोबत जळून नष्ट होईल. आता ही वस्तू कोणती? तर ही वस्तू म्हणजेच पूजेचे नारळ. हो, तुम्हाला एक पूजेचे नारळ आणायचे आहे आणि ते नारळ आणल्यानंतर त्याला सोलायचं नाही, कारण आपल्याला तो नारळ फोडायचा नाहीये. तो जसा आणाल तसाच न सोलता तो घरात आणायचा आहे आणि कोणत्याही मुख्य महिलेने किंवा मुख्य पुरुषाने घरातल्या आपल्या मुख्य दाराच्या बाहेर तो नारळ घेऊन उभं राहायचं आहे आणि आपल्या दोन्ही हातात तो नारळ ठेवायचा आहे. आणि जसं आरतीचे ताट आपण दोन्ही हाताने ओवाळतो तसंच तो नारळ आपल्या मुख्य दारावरून बाहेरून ओवाळायचा आहे. 7 वेळेस ओवाळायचा आहे. ओवाळून झाल्यानंतर तो नारळ बाहेरच्या बाहेरच ठेवायचा आहे आणि होळी पेटेल तेव्हा घेऊन जायचा, किंवा संध्याकाळी तुम्ही हा उपाय करत असाल तर ओवाळून तुम्ही डायरेक्ट जिथे होळी जळत असेल तिथे घेऊन जाऊ शकतात, किंवा हा नारळ होळी पेटण्याच्या वेळेसच तुम्ही ओवाळू शकतात. कारण हा ओवाळल्यानंतर पुन्हा तो नारळ घेऊन घरात यायचं नाही. थोडाफार होळी पेटवायला वेळ असेल तर तुम्ही तो नारळ घराच्या बाहेरच राहू द्यायचा, पण घरात आणायचा नाही. ओवाळल्यानंतर तो ओवाळल्यानंतर डायरेक्ट त्याला घेऊन जायचं आणि होळीच्या अग्नीत त्याला टाकायचं आहे. नक्की हा उपाय करा, लाभ तुम्हाला होईल. तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.